गेली 24 वर्ष जी सर्वसामान्य जनता माझ्या वाटचालीमध्ये माझ्या बरोबर आहे, जर आपण त्यांना न्याय देऊ शकलो नाही, हे जे प्रश्न तुमच्या पुढं मांडले, तर आपणाला काळ माफ करणार नाही. शेवटी चांगलं झाल्यावर नाव सगळं काढतात, कमी घेतात चांगलं म्हणण्यापेक्षा. पण जर हे नाही घडलं तर बऱ्यापैकी आपल्याला त्याचं एक गालबोट लागेल, ही भावना माझ्या मनात तयार झाली. अनेक आमच्या लोकांच्यावर चर्चा केली, राजकीय बिगर राजकीय म्हणा, जे आपल्यावर समाजकार्य करा म्हणजे सगळ्यांनी चर्चा करून मी या निर्णयापर्यंत आलो की आपणाला ह्या प्रवाहात गेलं पाहिजे. खरं म्हणजे नगरपंचायत नगरपालिका आणि नगरपंचायत इतक्या लवकर निवडणुका लागतील असं मला नाही वाटलं. आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती होतील, परंतु अचानक नगरपालिकेचा प्रोग्राम पुढे आला. मी थोडंसं बांधकाम मंत्री छत्रपती श्रीमंत शिवेंद्रराजे साहेबांना भेटलो. त्यांना जे काही रस्त्याचे प्रश्न आता मी तुम्हाला मांडले, सांगितलं मार्केट यार्ड नांदलापूर आहे, की शेवटी निधी हा मलकापूर ग्रामपंचायती नगर फार मोठा प्रवास नाही, लक्षात तुम्ही घ्या. काही जुनी नगरपालिका नाही, स्वतःचे फंड नाहीत, शासनाच्या ह्याच्यावर बऱ्यापैकी आपण सगळं योजनामार्फत काम करतो, लक्षात तुम्ही घ्या. त्यांच्याशी चर्चा, त्यांनी सुद्धा त्याला बऱ्याच गोष्टी सकारात्मक प्रतिसाद दिला. माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये 14 ते 19च्या काळामध्ये मनीषा म्हैसकर मॅडम आमच्या प्रधान सचिव नगरविकासच्या होत्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. त्यांनी आपल्याला अनेक योजना मदत केली, चांगलं काम आहे. स्वच्छ भारत असेल, पर्यावरण संवर्धन असेल, अमृत 2 मध्ये असेल, त्यांनी मदत केली. त्याची आठवण त्यांनी करून दिली आणि मी त्यांना हे पुस्तक माझं दिले, माझ्या फोटोमध्ये बघा काय मलकापूरचं रिक्वायरमेंट आहे. मी माझ्याकरता काही त्यांच्याकडे मागितलं नाही की मला काहीतरी पाहिजे. मला माझ्या शहराकरता गावाकरता ह्या गोष्टी करणं अभिप्रेत आहे. हा एवढा निधी अपेक्षित आहे. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. ह्या विभागाचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार अतुल बाबा त्या ठिकाणी होते, शिवेंद्रराजे होते, आमचे एक नातेवाईक धुळ्याचे कुणाल पाटील होते, अनेक 2 अधिकारी होते. आणि मग चर्चा केल्यानंतर तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये जर येत असाल तर निश्चितपणानं आपणाला ह्या गोष्टी मार्गी लावायला बरं पडेल, असं त्याचं उत्तर ते निघालं.